नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. खूप छान आणि सुंदर आणि अवघ्या 5 मिनिटातच बनवून तयार होणारी ही लेडीज पर्स याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी असंच ॲमेझॉनवर सर्च करत असताना मला ही लेडीज पर्स दिसली, हँड पर्स दिसली. तर त्याच्यावर मी त्याची किंमत बघितली तर 299 रुपये अशी किंमत दिलेली होती. तर म्हटलं कशाला 299 रुपये आपण पे करायचे. तशीच सेम टू सेम पर्स आपण घरच्या घरी घरातील असणाऱ्या साहित्यापासूनच बनवू शकतो आणि ते पण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने, फक्त एका फोल्डमध्ये. तर हा व्हिडिओ मी त्याकरताच बनवलेला आहे आणि हाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी पर्सचे 2 प्रकार दाखवलेले आहे. तर त्यापैकी तुम्हाला कोणती पर्स जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून कळवा. तर बाजारात किंवा ऑनलाईन महाग भेटणारी पर्स चला तर मग बनवूया अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, ब्लाऊज पीसचं मी एक कापड घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. तो ब्लाऊज पीस मी कॅनव्हास पेपरला इस्त्रीच्या मदतीने चिटकवून घेतलेला आहे. त्याचं माप मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे, त्याच मापाने मी कट केलेलं आहे. 13 बाय 9 इंचाचं असं कापड मी कट केलेलं आहे आणि त्यावर अशा बघा क्रॉसमध्ये चॉकच्या मदतीने रेषा आखत मी हा पूर्ण जे भाग आहे पर्सचा तो तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर जिथे आपण रेषा आखल्या होत्या चॉकच्या मदतीने तिथे अशी आपल्याला गोटापट्टी लेस अटॅच करायची आहे. तर बघा, पूर्ण गोटापट्टी लेस अटॅच करून झाल्यानंतर मी हे फॅब्रिक असं तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला असं मधून फोल्ड करायचं आहे, आणि 1.5 इंच माप टाकत आपल्याला गोल आकार द्यायचा आहे त्याला. बघा, इथे 1.5 इंचाचं मी माप टाकलेलं आहे आणि असा गोल आकार दिलेला आहे. तोच गोल आकार आपल्याला कट करून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हा गोलाकार भाग आपला कट करून झालेला आहे आणि ही पर्स बांधल्यानंतर इतकी सुंदर दिसली जाते ना, जणू काही असं वाटेल की बाजारातूनच आपण ही पर्स विकत आणलेली आहे आणि ते पण कमी खर्चामध्ये. कमी खर्च म्हटलं तर काहीच नाही. बघा, आपल्याकडे जे शिल्लक कपडे असतात ना त्याचाच इथे आपण वापर केलेला आहे. तर माझ्याकडे इथे ब्लाऊज पीसचा छोटासा तुकडा होता आणि असाचा देखील छोटासा तुकडा होता, तोच इथे मी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे बघा, या फॅब्रिकच्या कडेनं मी असं पूर्ण मार्क करून घेणार आहे आणि जिथे मार्क केलेलं आहे तिथे आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर इथे या फॅब्रिकला बघा अशी मी कडेनं संपूर्ण शिलाई मारून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता, बोलता बोलता छान असं या भागाच्या संपूर्ण कडेनं माझी शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना अस्तरचं, ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर इथे एक्स्ट्राचं अस्तरचं फॅब्रिक आहे ते मी कट करून काढणार आहे आणि अस्तरचा भाग कट करून झाल्यानंतर जिथे गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट देखील द्यायचे आहेत. तर इथे बघा, व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तिथे आपल्याला गोलाकार भागाला असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण हे कपडा सरळ करू किंवा पलटी करून घेऊ त्यावेळेस तिथे गोलाकार शेप जो आहे ना तो एकदम व्यवस्थित परफेक्टरित्या बनला जाईल. त्याकरता आपल्याला कट द्यायचे असतात. तर छान असं मी हा भाग पलटी करून घेतलेला आहे, म्हणजे सरळ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यावर मी थोडं इस्त्रीने देखील प्रेस करून घेणार आहे, म्हणजे कपडा एकदम व्यवस्थित सेट होईल आणि अस्तरचं फॅब्रिक देखील व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्यानंतर जिथे ओपन भाग ठेवलेला होता तिथे बघा अशा प्रकारे हे कापड मी फोल्ड करत शिलाई मारून हे कापड पूर्ण पॅक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सुंदर अशी ही लेडीज हँड पर्स बनवून तयार होते आणि तुम्ही वेगवेगळ्या कपड्यापासून वेगवेगळ्या रंगाच्या तुमच्या साडीवर मॅचिंग होणाऱ्या अशा पर्स बनवू शकता आणि हे संक्रांतीमध्ये महिलांना वाण देण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे आणि तुम्ही हे रिटर्न गिफ्टसाठी पण वापरू शकता. आपण किटी पार्टी वगैरे करतो त्यावेळेस आपल्या फ्रेंड्सना त्यांना आपण रिटर्न गिफ्ट वगैरे काही देतच असतो, तर त्यावेळेस हे अशा प्रकारे बनलेली पर्स हे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खूप छान आणि बेस्ट ऑप्शन आहे.
तर इथे संपूर्ण भागाला बघा, जो ओपन भाग आहे तिथे माझी शिलाई मारून झालेली आहे आणि हा पूर्ण आपला पर्सचा जो भाग आहे ना तो इथे तयार झालेला आहे। एक्स्ट्राचे धागे दोरे देखील कट करून काढायचे आहेत आणि त्यानंतर खालच्या बाजूने बघा 4.5 इंच असं माप टाकायचं आहे। तर दोन्ही बाजूकडनं मी 4.5 इंच असं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर पट्टीने बघा, पट्टीच्या मदतीने अशी सरळ रेषा आखून घेणार आहे, कारण की तिथून आपल्याला ही पर्स फोल्ड करायची आहे। तर अशा प्रकारे रेषा आखून झाल्यानंतर बघा, ही पर्स आपल्याला अशी मध्यभागी फोल्ड करायची आहे आणि मध्यभागी पर्स फोल्ड करून झाल्यानंतर कडेनं आपल्याला त्या पर्सच्या शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा, पर्सच्या कडेनं मी अशी शिलाई मारून घेत आहे। व्यवस्थितरित्या ती पर्सचा जो भाग आहे ना तो एकमेकावर आपल्याला ठेवायचा आहे आणि मगच शिलाई मारून घ्यायची आहे। पर्सच्या दुसऱ्या बाजूकडनं पण मी याच प्रकारे शिलाई मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे पर्सला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, खूप सुंदररित्या ही पर्स बनून तयार झालेली आहे। एवढीच पर्स आपली तयार झालेली आहे, ते किती सुंदर दिसत आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक करा, कारण की तुमचं एक लाईक खूप मोटिवेशन देतं आणि असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ आणण्याचं आम्हाला प्रोत्साहन मिळतं। त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक तुम्ही नक्की करा। लाईक करायला काय जातं हो, फक्त एक बटनच आपल्याला प्रेस करायचं आहे। तर फ्रेंड्स, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा, छान अशी आपली पर्सला शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर घरात माझ्याकडे अशा प्रकारे एक लेस होती, तर तीच लेस मी या पर्सला अशी अटॅच करणार आहे। व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे। तर अशा प्रकारे लेस अटॅच करून झाल्यानंतर बघा, जशी बाजारात किंवा ऑनलाईन जशी पर्स भेटते ना त्याच पद्धतीने ही पर्स बनून तयार होते आणि सध्या या पर्सचा अशा प्रकारे पर्सचा खूप सध्या ट्रेंड चालू आहे। तर अशा प्रकारे ट्रेंडमध्ये असणारी पर्स आपण बनवतोय कमी खर्चामध्ये, घरच्या घरी आपल्या घरातील साहित्यापासून आणि शिल्लक कपड्यापासून किंवा ब्लाऊज पीसपासून। कोणाला विश्वासही बसणार नाही आणि त्यांना खरं देखील वाटणार नाही की ही आपण एखाद्या शिल्लक कपड्यापासून किंवा ब्लाऊज पीसपासून अशा प्रकारे आपण सुंदर हँड पर्स, लेडीज पर्स बनवलेली आहे। तर छान अशी या पर्सला लेस बघा मी अटॅच करत आहे। लेस अटॅच करताना आपल्याला जिकडनं गोलाकार भाग आहे ना तिकडनं सावकाश अद्दर अशी लेस अटॅच करायची आहे, कारण की गोलाकार भागाकडनं लेस अटॅच करताना थोडासा प्रॉब्लेम आपल्याला येतो। म्हणून गोल भागाकडनं लेस अटॅच करताना आपल्याला लेस एकदम हलक्या हाताने आणि अद्दररित्या अटॅच करायची आहे। तर लेस अटॅच करत आहे तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा गावातनं बघत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवा, कारण की मला देखील समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि मी तुमचे आभार सर्वांचे व्यक्त करू शकेल। तर मनापासून कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर छान अशी बघा लेस पूर्ण अटॅच झालेली आहे। त्यानंतर लेसच्या दुसऱ्या बाजूकडनं पण मी शिलाई मारून लेस ही एकदम व्यवस्थितरित्या अटॅच करून घेणार आहे पर्सला। तर अशा प्रकारे लेसच्या दुसऱ्या बाजूकडनं पण शिलाई मारून लेस ही आपली अटॅच करून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपली ही पर्स बनून तयार आहे। तर त्यानंतर पर्सचा आपण दुसरा भाग देखील बघूया। तर या पर्सचा देखील मी अशाच प्रकारे कटिंग वगैरे केलेलं आहे। इथे पण ब्लाऊज पीसचं माझ्याकडे शिल्लक कापड होतं ते मी घेतलेलं आहे आणि कॅनव्हासला अटॅच केलेलं आहे। त्याची पण उंची आणि रुंदी बघा, इथे माप जसं मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे ना त्याच पद्धतीने मी कट केलेलं आहे आणि अस्ताचं फॅब्रिक देखील कट केलेलं आहे। त्याच पद्धतीने त्याच्या कडेनं शिलाई मारून घेणार आहे, पण इथे मी जरा वेगळ्या आकाराची पर्स करत आहे, तर त्याच्यामुळे बघा असा मी एस टाईपमध्ये आकार दिलेला आहे आणि तिथे 2.5 इंचाचं माप टाकलेलं आहे आणि त्या मापावरच मी असा त्याला शेप दिलेला आहे। तर जिथे मार्क केलेलं आहे तिथे मी शिलाई मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते देखील मी कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास कट करून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा फॅब्रिक घ्यायचा आहे। अस्तरच्या फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्याच्या कडेनं संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। मेन फॅब्रिक आहे ना ते आपल्याला खालच्या दिशेने ठेवायचं आहे, कॅनव्हासचा पेपर वरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण या भागाला कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे।
शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे अस्तरचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. आणि फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला तिथे छोटे छोटे कट देखील द्यायचे आहेत. तर कट देऊन आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे. तर छान असे बघा हे कापड आपलं सरळ करून झालेलं आहे. आणि कापड सरळ करून झाल्यानंतर पुन्हा त्याला मी इस्त्रीने प्रेस करून घेणार आहे आणि त्या भागाच्या संपूर्ण कडेनं अशी दाब शिलाई मारून घेणार आहे. दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जशी आपण पहिल्या पर्सला लेस अटॅच केली होती ना, तशीच इथे या पर्सला देखील आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. पण त्यावेळेस त्या पर्सला आपण आधी पूर्ण पर्स तयार करून घेतला होता आणि नंतर लास्टला लेस अटॅच केली होती. तर तशी न करता इथे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला लेस अटॅच करायची आहे. तर इथे बघा मी लेस घेतलेली आहे आणि फॅब्रिकला अशा पद्धतीने फोल्ड करत ही लेस मी पूर्ण या भागाला अटॅच करून घेणार आहे. तर लेस बघा अशी शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे. तर आधी आपण जो पर्स बनवलेला होता ना, तो पूर्ण पर्स आपण तयार करून घेतला होता आणि नंतरच लेस अटॅच केली होती. तर इथे बघा आधी मी लेस अटॅच केलेली आहे आणि नंतर पर्सला शिलाई मारून घेणार आहे. तर पहिली जी पर्स बनवली होती ना, त्याला पण तुम्ही अशाच पद्धतीने आधी लेस अटॅच करून घेऊ शकता आणि नंतर शिलाई मारू शकता. तर पूर्ण लेस बघा या भागाला अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर डबल शिलाई देखील मी मारून ही लेस पूर्ण पॅक करून घेतलेली आहे. आणि 4.5 इंचाचं बघा इथे देखील मी माप टाकलेलं आहे. 4.5 इंचाचं दोन्हीकडनं आपल्याला माप टाकायचं आहे आणि मार्क करत इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर इथे आपली पर्स बनून तयार आहे. तर खूप सुंदररित्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा पर्स बनल्या जातात आणि गिफ्ट देण्यासाठी तर लाजवाबच ऑप्शन आहे हे. तर दोन्ही बाजूकडनं छान अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्या 2 पर्स तयार आहेत. तर 2 पर्स मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत की कशा बनवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे दोन्हीही पर्स आपल्या इथे बनून तयार आहेत. त्यानंतर पर्सला अजून सुंदर बनवण्याकरता मी याला चिटकवणार आहे काचा. घरात माझ्याकडे काचा अवेलेबल होत्या, त्या काचा मी इथे चिटकवलेल्या आहेत. तर बघा किती सुंदर अशा या काचा चिटकवल्यानंतर दोन्हीही पर्स दिसत आहे. तर फ्रेंड्स कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला कोणती पर्स सर्वात जास्त आवडली. तर इथे बघा मला दोन्हीही पर्स खूप जास्त आवडल्या. गुलाबी रंगाची तर जास्तच आवडली, कारण की ती जरा खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. आणि वरची जी चॉकलेटी रंगाची पर्स आहे ना, ती अशी एन्व्हलप टाईप पर्स दिसत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या लेस देखील अटॅच झालेली आहेत आणि मिरर जे चिटकवलेले आहेत, काचा ज्या चिटकवलेल्या आहेत ना, त्या खूप सुंदररित्या इथे दिसत आहे. तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवत आहे की आपले पर्सचा आकार किती मोठा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काय काय साहित्य बसू शकतं. मोबाईल बसू शकतो, आपलं एखादं छोटंसं मिनी पॉकेट असतं ना ते देखील बसू शकतं, कॉईन पाऊच असतो तो बसू शकतं. तर खूप असा भरपूर असा स्पेस आपल्या या पर्सला झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे.